मराठी विषयाच्या परीक्षेची तयारी करताना ह्यातला एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेऊया, तो म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. स्वरूप म्हणजे काय, तर त्यात किती प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात, असे काही मुद्दे आपण बघूयात बरं का. आता तुम्हाला स्क्रीनवर ही जी कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका दिसतीये, तशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत असते. ही साधारण छापील 17 पानांची असते आणि ही प्रश्नपत्रिका मिळाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा सगळी पानं व्यवस्थित आहेत ना, म्हणजे प्रिंट नीट आहे ना, ती सुस्पष्ट वाचता येत आहे ना, ह्याची तुम्ही खात्री करून घ्या. त्यात जर काही चूक असेल तर प्रश्नपत्रिका पण बदलून घेतली पाहिजे हं. आणि आता प्रश्नपत्रिका बरोबर असल्याची खात्री झाली की त्यावरती तुमचा सीट नंबर लिहून घ्यायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबरीने लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिकेवर ह्या सीट क्रमांकाव्यतिरिक्त कुठलाही इतर मजकूर लिहू नये. आता तुम्हाला दिसेल ह्या कृतीपत्रिकेच्या म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात हा पेपर किती मार्कांचा आहे बघा बरं, ते लिहिलंय. आणि डाव्या बाजूला इथे हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ मिळणार आहे ते सांगितलंय. याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा इथे दिल्यात, त्या आपण वाचूया हं. लक्षात घ्या, कुठलाही पेपर सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी या सूचना वाचणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर मग सूचना क्रमांक 1 काय सांगते, तर प्रत्येक प्रश्नासाठी ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे आणि विषयातील व्याकरण यामध्ये आकृत्या काढाव्यात. दुसरी सूचना काय सांगते, तर आकृत्या पेनानेच काढायच्या आहेत. तिसरी सूचना असते उपयोजित लेखनातील कृतींसाठी, जसं की सूचना, निवेदन यांच्यासाठी आकृत्यांची आवश्यकता नसते. तसंच या कृती लिहून घेण्याची सुद्धा आवश्यकता नसते. सूचना क्रमांक 4 विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न अ2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1 आधीच वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे. सूचना क्रमांक 5 काय सांगते, तर स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. तर पहिला विभाग असतो गद्य विभाग. या विभागामध्ये आपल्याला 2 उतारे दिलेले असतात. पहिला पठित उतारा, म्हणजे ज्यात तुम्हाला पुस्तकातीलच एखादा उतारा दिला जातो. आणि दुसरा असतो अपठित उतारा, ज्यामध्ये पुस्तकाबाहेरील उतारे दिले जातात. पहिला उतारा हा पुस्तकातला असतो, कारण पठित विभाग आहे. एका वाक्यात तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं या दिलेल्या उताराच्या आधारावरती लिहायची. त्यासाठी 2 मार्क असतात. यानंतरचा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. आता आठवते ना तुम्हाला सूचना क्रमांक 2, की ही आकृती तुमच्या उत्तरपत्रिकेत तुम्ही पेनानेच काढायची. या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला उताराच्या आधारावरती उत्तरं लिहायची आहेत. यासाठी सुद्धा 2 मार्क आहेत आणि तुम्हाला या आकृतीमध्ये 4 उत्तरं लिहायची. म्हणजेच आकृतीतील प्रत्येक उत्तरासाठी तुम्हाला अर्धा मार्क मिळणार. तिसरा प्रश्न गद्य विभागात येतो, तो म्हणजे स्वमत. कृतीपत्रिकेत तुम्हाला एक उद्गार दिलेला असेल आणि त्यावर तुमचं मत तुम्हाला लिहायचंय. आता हे मत लिहिताना तुम्हाला उतारा हा फक्त कल्पनेसाठी वापरायचा आहे. त्यातील उत्तरं तुम्ही लिहू शकत नाही. तुम्हाला त्या उद्गाराबद्दल काय वाटतं हे लिहायचे. आणि यासाठी 3 मार्क असतात. म्हणजेच 3 मार्क तुम्हाला जर मिळवायचे असतील तर तुम्ही तुमचं योग्य उत्तर हे किमान 50 ते 60 शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. गद्य विभागातील पुढचा विभाग म्हणजे अपठित उतारा. हा उतारा पुस्तकाबाहेरील असतो. या उतार्यावरती आधारित पहिला प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा. इथे पुन्हा सूचना क्रमांक 2 लागू होते, म्हणजेच आकृती पेनानेच काढायची. यासाठी 2 मार्क असतात. पुढचा दुसरा प्रश्न आहे याच उतार्यावरती एका वाक्यात उत्तरं लिहायची आणि यासाठी सुद्धा 2 मार्क आहेत. चला बघूया पुढचा विभाग. पद्य विभाग. या विभागात तुम्हाला 3 पर्यायांमध्ये प्रश्न असणार आहेत. अ1 काय सांगतो, तर तुम्हाला कवितेच्या आधारावरती प्रश्न विचारले जातील. इथे तुम्हाला कविता एकदा वाचून समजून घेऊन त्याचं उत्तर लिहावं लागेल. इथे 2 प्रश्न असतील.
प्रत्येकी 2 मार्कांसाठी. जर गरज असेल, आकृतीची सूचना असेल, तर लक्षात ठेवा, लागणारी आकृती तुम्हाला पेनानेच काढायची. अ2 मध्ये काय आहे, तर आकृतीच्या आधारे प्रश्न आहेत, ज्यांचं उत्तर तुम्हाला आकृतीतच लिहायचं आहे. म्हणजेच पुन्हा सूचना क्रमांक 2, आकृती पेनानेच काढायची. अ3 काय सांगतं, तर तुम्हाला पद्यपंक्तींचा साधार अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. मार्क आहेत 2. 2 पद्यपंक्ती असतील, म्हणजेच 2 कवितेच्या ओळी असतील, म्हणजेच एका ओळीसाठी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. आणि म्हणजेच तुम्हाला कमीत कमी एका कवितेच्या ओळीसाठी 10 ते 20 शब्दांमध्ये उत्तर लिहावे लागेल. अ4, काव्यसौंदर्य म्हणजे काय? तुम्हाला 4 ओळींचं काव्य दिलं जाईल. ते वाचून त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचा आहे, म्हणजे तुमच्या शब्दात लिहायचा आहे. यासाठी 2 मार्क आहेत. म्हणजेच तुम्हाला हा अर्थ कमीत कमी 30 ते 40 शब्दांमध्ये लिहावा लागणार आहे. आता आ मध्ये काय सांगितलंय, तर काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या आधारे तुम्हाला ही कृती सोडवायची. पर्याय 3 आहेत, त्यापैकी कोणताही एक पर्याय तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. आता हे लिहित असताना काही मुद्दे तुम्हाला यात समाविष्ट करावे लागतील, जसं की कवितेची काव्यतत्व, कवितेचा रचना प्रकार, कवितेतून कोणत्या प्रकारचा संदेश दिलेला आहे, इत्यादी. आता ई मध्ये काय आहे, तर तुम्हाला काही पद्यपंक्ती म्हणजे कवितेच्या ओळी दिल्यात, त्या तुम्हाला समजून घेऊन त्याचं रसग्रहण तुम्ही करायचं आहे. आणि हे 4 मार्कांसाठी आहे. म्हणजेच हे तुम्हाला 80 ते 90 शब्दात किमान लिहावं लागणार आहे. पद्य विभाग. आता पुढचा विभाग काय असतो, स्थूल वाचन विभाग. त्यात तुम्हाला एकूण 6 मार्क असतील आणि यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलाय. खालीलपैकी कोणत्याही 2 क्रिया सोडवा. म्हणजेच प्रत्येक उपप्रश्नाला 3 मार्क आहेत आणि म्हणजेच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे किमान 50 ते 60 शब्दांमध्ये लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला पर्याय म्हणून 3 प्रश्न आहेत, ज्यापैकी कोणतेही 2 तुम्ही सोडवले तरी चालणार आहेत. म्हणून सगळे प्रश्न आधी व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर त्यातील जे 2 तुम्हाला सोडवावेसे वाटतील ते त्यात सोडवा. चला बघूया चौथा विभाग. हा आहे भाषाभ्यास. तुम्हाला यासाठी एकूण 16 मार्क दिलेले असतात, ज्यामध्ये 2 प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागाला 8 गुण आहेत. आता पहिल्या प्रभागात काय प्रश्न आहे बघा बरं. इथे पहिल्या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत. या प्रश्नामध्ये तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तुमच्या कृतीपत्रिकेत दिलेला तक्ता तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेत पेनाने काढायचा आहे आणि त्यात योग्य ते उत्तर लिहायचं आहे. प्रभाग 1 मधला दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धी, ज्यासाठी तुमच्याकडे 2 मार्क आहेत. आता तुमच्या कृतीपत्रिकेत काही शब्द दिलेले असतील, जसं की इथे खाली दिलेल्या शब्दांचं वर्गीकरण करून तो तक्ता पूर्ण करायचा आहे. हा तक्ता तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेत पेनाने काढायचा आहे. प्रभाग 1 मधला तिसरा प्रश्न आहे वाक्प्रचार, ज्यासाठी तुम्हाला 4 मार्क दिलेले असतात. प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा. यासाठी एकूण 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील कोणतेही 2 निवडून त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि प्रत्येक उत्तरासाठी 2 मार्क आहेत. त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 20 ते 25 शब्दात लिहावे लागेल, हे लक्षात ठेवा. प्रभाग 2 हा 8 मार्कांसाठी असतो, ज्यामध्ये 4 प्रश्न असतात. पहिला प्रश्न 4 मार्कांसाठी, दुसरा प्रश्न 2 मार्कांसाठी आणि तिसरा आणि चौथा प्रश्न प्रत्येकी 1-1 मार्कासाठी. आता या प्रभाग 2 मध्ये पहिला प्रश्न भाषिक घटकांवर आधारित क्रिया असते. प्रत्येक उपप्रश्नाला 1 मार्क. या 4 उपप्रश्न आहेत, ज्यात तुम्हाला उत्तर हे एका वाक्यात लिहायचे. उदाहरणार्थ समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचं वचन बदला इत्यादी.
आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लक्षात घ्या हां. विचार करून मगच उत्तरपत्रिकेत लिहा. प्रभाग 2 मधील दुसरा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन करा असा असतो. आता पुढील प्रश्न आहे विरामचिन्ह ओळखा आणि ते योग्य जागी वापरून वाक्य पूर्ण करा. चौथ्या विभागातला शेवटचा प्रश्न आहे परिभाषिक शब्द. म्हणजेच इंग्रजीतून आपल्याला 2 शब्द दिलेत आणि त्याचा अर्थ मराठी भाषेत लिहायचा आहे. उपयोजित लेखनातील कृतींसाठी जसं की सूचना, निवेदन यांच्यासाठी आकृत्यांची आवश्यकता नसते. तसंच या कृती लिहून घेण्याची सुद्धा आवश्यकता नसते. सूचना क्रमांक 4 विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न अ2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1 आधीच वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे. सूचना क्रमांक 5 काय सांगते तर स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. उपयोजित लेखन या विभागात तुम्हाला विविध प्रकारचं लेखन दिलं जातं, जसं की निबंध लेखन, पत्रलेखन, वृत्तपत्र लेखन, भाषण लेखन इत्यादी. म्हणजेच या विभागात तुमच्या लेखन कलेची आणि विचारशक्तीची परीक्षा घेतली जाते. दिलेल्या विषयावरती 100 ते 120 शब्दात निबंध लिहा हा तो प्रश्न आहे आणि याला 8 मार्क असतात. दुसरा प्रश्न दिलेल्यापैकी एका विषयावरती पत्र लिहा. हे उत्तर लिहिल्यास तुम्हाला 6 मार्क मिळू शकतात. इथे बघा तिसरा प्रश्न आहे बातमी लेखन आणि यासाठी 50 ते 60 शब्दांची मर्यादा आहे आणि यासाठी तुम्हाला 5 मार्क मिळू शकतात. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बातमी लेखन हा प्रश्न सोडवणार आहात त्यावेळी घडलेल्या घटनेचा वृत्तांत तुम्ही लिहिणार आहात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर लिहिताना भूतकाळाचा वापर करायचा हे विसरू नका बरं का. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. चला आज आपण मराठीची कृतीपत्रिका उत्तरपत्रिकेवर कशा प्रकारे सोडवली पाहिजे हे जाणून घेऊया. इथे स्क्रीनवर तुम्हाला एक उत्तरपत्रिका दिसत असेल. या उत्तरपत्रिकेत पानाच्या दोन्ही बाजूला बघा व्यवस्थित समास सोडलाय आणि उत्तर सुरू करण्यापूर्वी त्याचा प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक लिहून मगच उत्तरं लिहायला सुरुवात केली आहे. उत्तरं दाखवण्यासाठी बाणाचा उपयोग केलाय आणि प्रत्येक उत्तर संपल्यानंतर एक ओळ सोडलेली आहे. जसं आपल्याला माहिती आहे की मराठी या विषयात एकूण 5 विभागांमध्ये प्रश्न असतात. मग आपल्याला उत्तरं लिहित असताना आपण कोणत्या विभागाचं उत्तर लिहितोय हे त्या पानावरती जर तुम्ही नीट आणि स्पष्ट लिहिलं तर परीक्षकांना ते समजायला सोपं जातं. आणि हो, जेव्हाही कोणत्याही विभागाचं उत्तर लिहायला तुम्ही सुरुवात कराल तेव्हा त्या विभागातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं शक्यतो पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या विभागाकडे वळू नका, ज्यामुळे सगळे विभाग तुम्हाला न विसरता व्यवस्थित सोडवता येतील. काही प्रश्नांमध्ये आपल्याला उत्तरं लिहिताना काही आकृत्या काढाव्या लागतात. ही आकृती काढण्यासाठी पेनाचा वापर करा. आता जसं आपल्याला या उत्तरपत्रिकेत दिसतंय की विद्यार्थ्याने प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापूर्वी तो प्रश्न लिहिलाय, योग्य क्रमांक लिहिलाय आणि जिथे एका वाक्यात उत्तर हवं आहे तिथे एकाच वाक्यात उत्तर लिहिलंय. जिथे उत्तरात स्पष्टीकरण देण्याची गरज आहे तिथे ते उत्तर मात्र मुद्देसूद आणि स्पष्ट लिहिलंय. मग आता आपण पहिल्या विभागातले प्रश्न कसे सोडवायचे ते पाहूया बरं. त्यासाठी आपण ही एक उत्तरपत्रिका पाहूया. बघा, या विद्यार्थ्यांनी उत्तरं लिहिताना तो कोणत्या विभागाचं उत्तर लिहितोय ते इथे लिहिलंय, प्रश्नाचा क्रमांक आहे, उपविभाग लिहिलाय आणि सांगितल्याप्रमाणे कृती करून उत्तरं लिहिलेली आहेत. आता यात कोणतीही 4 उत्तरं लिहायची होती, परंतु त्याने 5 लिहिली आहेत. म्हणजेच जर ह्या 4 पैकी एखादं चुकलं तरी
त्याला कदाचित या प्रश्नाचे पूर्ण मार्क मिळू शकतील. आता दुसरा प्रश्न हा एका वाक्यात लिहायचा आहे. तर इथे या विद्यार्थ्याने शीर्षक सुद्धा लिहिलंय आणि प्रश्न न लिहिता थेट उत्तर लिहिलंय. पण हे शीर्षक लिहिलेलं असल्यामुळे समजून येतं की हे एका वाक्यात लिहायचं उत्तर आहे. शिवाय त्याने उत्तरासाठी खूण करून ठेवली आहे. प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ रिकामी सोडून पुढील उत्तर लिहिलंय. आपल्याला दिसतंय ना की तिसरा प्रश्न जास्त मार्कांसाठी आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याचं उत्तरसुद्धा त्या मार्कांसाठी साजेसं असंच लिहिलंय. विभाग गद्यमध्ये 3 उपविभागांवरती प्रश्न विचारले आहेत, अ, ब आणि क. तर आता आपण अ उपविभाग पाहिला. आता आपण पाहूया ब. बघा इथे या विद्यार्थ्याने डाव्या बाजूला ब उपविभाग लिहून उत्तराची सुरुवात केली आहे आणि त्या उत्तरामध्ये 5 उत्तरं आहेत, जी बघा रोमन अंकात लिहिली आहेत बरं का. त्यासाठी त्याने क्रमांक देऊन उत्तराचा क्रम तयार केलाय. त्यानंतर ब उपविभागामध्येच दुसरा प्रश्न आहे. त्यात 2 प्रश्न आहेत, अ आणि आ. या विद्यार्थ्याने बघा अतिशय छान पद्धतीने क्रमांक देऊन उत्तराचा क्रम बनवून ती उत्तरं लिहिली आहेत. तिसरा प्रश्न आहे स्वमताचा. तिथे या विद्यार्थ्याने 3 असा क्रमांक घालून उत्तराचा क्रम बनवून त्याचं मत दिलेल्या प्रश्नावरती लिहिलेलं आहे. अशाच प्रकारे ब हा उपविभाग संपला आणि त्यांनी बघा क उपविभाग सुद्धा असाच लिहिलाय. इथे बघा 2 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहेत. प्रत्येकाला व्यवस्थित क्रमांक दिलेले आहेत, नाव दिलंय. आता या क उपविभागात पहिला प्रश्न त्या विद्यार्थ्यासाठी होता आकृतीचा आणि 2 आकृती आहेत. तर त्याने या दोन्ही आकृत्यांना व्यवस्थित क्रमांक देऊन आकृतीमध्ये उत्तरं लिहिली आहेत. जिथे आपल्याला दिसतंय ना की या विद्यार्थ्याने वरील एक वाक्य लिहून त्याचे 2 अर्थ त्याच वाक्याच्या खाली लिहिलेत, जी एकमेकांना जोडलेत, जेणेकरून हे याच प्रश्नाचं उत्तर आहे हे समजून येतं. याच पद्धतीने त्यांनी क उपविभागामधला दुसरा प्रश्न एका वाक्यात उत्तरं लिहा, जिथे अ आणि आ ह्यात त्याचं शीर्षक लिहून उत्तराचा क्रम करून उत्तरं लिहिलेली आहेत. इथे पहिला विभाग म्हणजे गद्य विभाग संपतो. पण विद्यार्थ्याने दुसरा विभाग हा नवीन पानावरती सुरू केलाय. या विद्यार्थ्यांनी विभागाचं नाव हे बघा पानाच्या व्यवस्थित मध्यभागी लिहिलंय आणि या विभागामध्ये सुद्धा उपविभाग आहेत, जसं की अ, ब आणि क. अ मध्ये 4 प्रश्न आहेत. यातला पहिला प्रश्न बघा हा आकृतीचा आहे. तर आपण जे बोललो त्याप्रमाणे नियम पाळून या विद्यार्थ्याने पेनानेच आकृती काढली आहे. आता दुसरा प्रश्न एका वाक्यात उत्तरं लिहा. इथे सुद्धा मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे विद्यार्थ्याने प्रश्न क्रमांकासोबत उपप्रश्नांचा क्रमांक टाकून त्याप्रमाणे उत्तरं लिहिली आहेत. तिसरा आणि चौथा प्रश्न होता स्वमत लिहायचा, ज्याला मार्कसुद्धा जास्त आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं मत लिहिण्यासाठी व्यवस्थित शब्दांचा वापर करून इथे विस्तृत उत्तर लिहिलेलं आहे. पद्य विभागातील दुसरा उपविभाग म्हणजे ब. यामध्ये 3 मुद्दे देऊन त्यामधल्या कोणत्याही एका मुद्द्यावरती उत्तर लिहायचे. तर या विद्यार्थ्यांनी उपविभागाचं नाव म्हणजे ब असं लिहून प्रश्नाचं शीर्षक लिहिलंय. त्यामध्ये त्याने जे उत्तर लिहिलंय त्याचेही शीर्षक लिहून मुद्दे पूर्ण दिलेत. आता पुन्हा इथे सुद्धा दुसरा विभाग संपून जागा शिल्लक आहे, पण या विद्यार्थ्याने तिसरा विभाग हा बघा नवीन पानावर सुरू केलाय. आता तिसरा विभाग आहे स्थूल वाचन. यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत आणि त्यातले कोणतेही 2 सोडवायचे आहेत. मग बघा या विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाला क्रमांक देऊन त्याचबरोबर प्रश्नाचं शीर्षक देऊन उत्तरं लिहिली आहेत. लक्षात घ्या प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ रिकामी सोडली आहे, ज्यामुळे उत्तरंही सुटसुटीत आणि वेगळी समजून येत आहेत. चौथा विभाग आहे भाषाभ्यास. या विभागातला पहिला प्रश्न आहे योग्य त्या जोड्या लावा. आता इथे तुम्हाला दिसतंय का की या विद्यार्थ्यांनी संपूर्ण विभागाचं नाव, त्यानंतर प्रश्न क्रमांक आणि जोड्या लावताना प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही समोरासमोर लिहून हा प्रश्न सोडवलाय. दुसरा प्रश्न आहे शब्द संपत्ती, ज्यामध्ये एक शब्द दिलेला आहे आणि त्याचे 2 अर्थ लिहायचे. असे 2 शब्द आहेत. आता आपल्याला दिसतंय की या विद्यार्थ्यांनी क्रमांक लिहून जो मुख्य प्रश्न आहे त्याला शीर्षक देऊन त्याचे उपप्रश्न रोमन अंकात क्रमांक देऊन लिहिलेले. तिसरा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मग आता इथे आपल्याला दिसतंय बघा की या विद्यार्थ्याने इथे सुद्धा क्रमांक देऊन जे वाक्य प्रश्नामध्ये आहे ते लिहिलंय आणि त्याच्यासमोर त्याचा अर्थ लिहिलाय आणि त्याच्या खाली त्याचं वाक्य सुद्धा वापरलंय आणि त्याच्या खाली तिसरा प्रश्न आहे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता इथे सुद्धा आपल्याला दिसेल जे की विद्यार्थ्याने क्रमांक देऊन वाक्प्रचार लिहून त्याच्यासमोर त्याचा अर्थ लिहिलाय आणि खाली त्याचा वाक्यात उपयोग करणारं ते पूर्ण वाक्य सुद्धा इथे लिहिलंय. आता इथे बघा चौथ्या विभागातला दुसरा उपविभाग आ ज्यात भाषा सौंदर्यावरती काही प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न आहे की एक शब्द दिलाय आणि त्याचे 2 अर्थ काढायचे. मग बघा इथे ह्या विद्यार्थ्याने किती सुटसुटीत व्यवस्थित चौकटी आखून हे उत्तर दिलंय. 2 शब्द होते त्यामुळे त्याने त्या शब्दांना सुद्धा क्रमांक दिले. पुढील प्रश्न आहे शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. तर इथे ह्या विद्यार्थ्याने फक्त शब्द न लिहिता आधी शब्दसमूह लिहिला आणि मग त्याच्यासाठी वापरला जाणारा योग्य शब्द ठळक करून लिहिलाय. आता पुढचा प्रश्न बघा कसा सोडवलाय. तर काही शब्द आहेत त्याचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द आहेत. इथे तुम्हाला दिसेल की व्यवस्थित एक चौकट आखून एका बाजूला समानार्थी आणि एका बाजूला विरुद्धार्थी शब्द लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे एका शब्दापासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहायचे. तर बघा या विद्यार्थ्याने हे 4 अर्थपूर्ण शब्द व्यवस्थित चौकटी आखून लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे अचूक शब्द ओळखा. जिथे 4 शब्द सांगितलेले असताना सुद्धा या विद्यार्थ्याने 6 लिहिलेले आहेत. त्यामुळे यातली नक्कीच जी 4 योग्य उत्तर असतील त्याचे मार्क या विद्यार्थ्याला मिळतील. आता पुढील प्रश्न आहे विरामचिन्ह ओळखा आणि ते योग्य जागी वापरून वाक्य पूर्ण करा. चौथ्या विभागातला शेवटचा प्रश्न आहे परिभाषिक शब्द. म्हणजेच इंग्रजीतून आपल्याला 2 शब्द दिलेत आणि त्याचा अर्थ मराठी भाषेत लिहायचा आहे. मग आता ह्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीतील शब्द सुद्धा लिहून मग त्याचाच मराठीत अर्थ त्याच्यासमोर लिहिलेला आहे. लक्षात घ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे परीक्षकांना तुमचा पेपर तपासणं हे अतिशय सोपं जाईल. पाचवा विभाग आहे उपयोजित लेखन. या विभागात आपल्याला पहिला प्रश्न आहे पत्रलेखनाचा. इथे या विद्यार्थ्याने पत्र लिहिण्यासाठी आवश्यक ते सगळे नियम पाळून व्यवस्थित पत्र लिहिलंय. त्याचबरोबर त्यांनी प्रश्नाचा क्रमांक इतर माहिती स्पष्टपणे लिहिली आहे ज्यामुळे उत्तर समजायला सोपं जाईल. आता इथे विसरू नका पत्रलेखन करताना ह्या पत्रलेखनाचे मार्क कसे डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, या पत्रलेखनासाठी मार्क कशा पद्धतीने मिळतात हे आठवणीने बघा. हे पत्रलेखन करताना या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित मायना लिहिलाय, विषय मांडलाय, त्यानंतर छोट्या छोट्या परिच्छेदांमध्ये पत्र पूर्ण केलंय आणि खाली सही सुद्धा केलेली आहे. तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही पत्र लिहिलं तर ह्या प्रश्नाचे तुम्हाला सुद्धा छान मार्क मिळतील. दुसरा प्रश्न आहे सारांश लेखन. या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याने प्रश्नाचा क्रमांक आणि शीर्षक लिहून त्याप्रमाणे सारांश लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि प्रसंग लेखन. यातील कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. इथे बघा या विद्यार्थ्याने जाहिरात लेखन आणि कथा लेखन असे 2 प्रकार इथे निवडले. बघा जाहिरात लिहिताना जाहिरातीचा मजकूर नीट समजून घेऊन त्याला योग्य पद्धतीने इथे मांडायचा त्यांनी प्रयत्न केलाय. जिथे गरज पडेल तिथे अक्षराचा आकार ज्याला आपण फॉन्ट साईज म्हणू शकतो तो कमी जास्त करून योग्य पद्धतीने त्याने योग्य मुद्द्यांना भर देण्याचा प्रयत्न केलाय. याच पद्धतीने जाहिरात असल्यामुळे जाहिरातीच्या प्रकारानुसार जर गरज पडेल तर तुम्हाला तिथे काही सवलती किंवा तारखा ह्या सुद्धा तुम्हाला टाकाव्या लागू शकतात, हे लक्षात ठेवा. जेव्हा कथा लिहिली जाते त्यावेळेला ही कथा तुम्ही साधारण 60 ते 90 शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. तसंच ही कथा आहे त्यामुळे ही घडून गेलेली गोष्ट असू शकते आणि म्हणून ती भूतकाळात लिहायला विसरू नका बरं का. ह्याच बरोबरीने कथेला जोपर्यंत योग्य शीर्षक तुम्ही देत नाही तोपर्यंत या कथेचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळणार नाहीयेत, हेही लक्षात ठेवा. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रसंग लेखन. इथे या विद्यार्थ्यानं बघा व्यवस्थित प्रसंगाला एक शीर्षक दिलंय आणि संपूर्ण प्रसंग लिहिलाय. याचबरोबरीने हा प्रसंग घडून गेलेला आहे त्यामुळे त्याचं वर्णन करताना त्याने भूतकाळाचा उपयोग केलाय. लक्षात आलं ना.